या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार श्रोतेहो. आज नवरात्राची दुसरी माळ. या शक्ती स्वरूपिणीचे आजचे रूप ब्रह्मचारिणी. ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे. आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर ज्योती स्वरूप आहोत या जाणीवेसह आपण जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता. आपण जितके शरीरापासून अलिप्त राहू तेवढे आनंदी जीवन जगू शकतो. देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण वृद्धिंगत होतात. आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते, जो आपला मूळचा स्वभाव आहे. आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हा आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो. असाच शूर, निडर आणि सामर्थ्यशाली जीवनप्रवास आज आपण उलगडणार आहोत. संशोधन क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून संशोधन क्षेत्रातील महिलांसाठी दरवाजे खुले करणाऱ्या डॉक्टर कमलाबाई सोहानी. अतिशय धाडसी, जिद्दी व्यक्तिमत्व आपण पाहत आहोत. भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ असा उल्लेख आढळणाऱ्या या दिव्य ज्योतीचा जन्म 1912 साली इंदोर येथे झाला. त्यांचे वडील नारायणराव भागवत हे होय. अतिशय हुशार आणि जिद्दी व्यक्तिमत्व हीच त्यांची ओळख म्हणायला हरकत नाही. प्रतिष्ठित अशा भारतीय विज्ञान संस्था बंगळूर येथे प्रवेश मिळवणाऱ्या त्या कमलाबाई या देशातील पहिल्याच महिला होत्या. कमलाबाईंना शास्त्रज्ञच व्हायचे होते. त्यासाठी त्यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते असणारे सर चंद्रशेखर व्यंकटरमण यांना भेटायला त्या गेल्या. परंतु संस्थेकडे अर्ज करून दिल्यानंतर उत्तरादाखल त्यांचे अर्ज नामंजूर झाल्याचे पत्र आले. याचे कारण त्यांनी दिले नमूद केले होते की स्त्रियांना प्रवेश देण्याची आमच्याकडे प्रथा नाही. हे उत्तर वाचून सर चंद्रशेखर व्यंकटरमण यांना भेटायला त्या स्वतः गेल्या. तर तेही मुलींना घेण्यास फारसे अनुकूल नव्हते. संशोधन हा स्त्रियांचा प्रांत नाही असे त्यांचे व्यक्तिशः म्हणणे होते. अगदी निर्भीडपणे कमलाबाईंनी त्यांना माझ्यात काय कमी आहे म्हणून प्रवेश नाकारता असे विचारले. मी सत्यवती लल्लूबाई श्यामलप्रसाद शिष्यवृत्ती मिळवलेली मुलगी आहे. तुम्ही मला पुढील शिक्षण नाकारून माझ्यावर व माझ्यानंतर येणाऱ्या मुलींवर अन्याय करत आहात. मी यासाठी सत्याग्रह करेन. एवढे ठामपणे स्वतःबरोबरच दुसऱ्यासाठी देखील तळमळीने अन्यायाला वाचा फोडणारे हे आदर्श व्यक्तिमत्व. अखेर कमलाबाईंचा व्यवहार, जिद्द पाहून सर रमण चमकले. ते थोडे मवाळ झाले. म्हणाले, एका अटीवर तुझ्या जिद्दीमुळे तुला इथे प्रवेश मिळेल. ते म्हणजे 1 वर्ष तुला इथे प्रोबेशनवर काम करावे लागेल. तुझी कामाची पद्धत पटली तरच रीतसर प्रवेश मिळेल. हे आव्हान पेलण्यास सिद्ध असलेल्या कमलाबाईंनी आपले कौशल्य व कष्टाची पराकाष्ठा केली. कमलाबाईंची छोटी मूर्ती, अभ्यासातले प्रावीण्य पाहून श्रीनिवास सर त्यांच्यावर खूप खुश झाले. एवढेच नाही तर कमलाबाईंनी रोज 4 ते 6 2 तास टेनिस खेळण्यासही वेळ मागून घेतला. कारण ज्यामुळे त्यांचे शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार होते हे त्यांना माहीत होते. 1 वर्षानंतर कमलाबाईंची ज्ञानलालसा, तळमळ, जिद्द पाहून सर रामन यांनी कमलाबाईंना तर प्रवेश नक्की केलाच,
पण आपल्याकडून झालेल्या चुकीची भरपाई म्हणून आणखी 2 मुलींना प्रवेश देऊन स्वतःची चूक सुधारली आणि कमलाबाईंबरोबर टेनिसही खेळले. ही जिद्द, चिकाटी, स्वतःच्या ध्येयासाठी धडपड करून इतिहास घडवणारी ही महिला. त्यांचे संशोधनाचे काम सातत्याने चालू असताना एक महत्त्वाचा शोध लागला. तो म्हणजे वनस्पतीच्या श्वसनक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या सायटोक्रोम घटकाचा शोध लागला. केम्ब्रिज विद्यापीठाकडून PhD मिळवणारी त्या काळातील पहिल्या भारतीय महिला म्हणून त्यांची गणना होते. शेंगांमध्ये असलेल्या प्रथिने आणि त्यांच्या पोषणामुळे विशेषतः मुलांवर होणारे परिणाम यावरही त्यांनी भरपूर संशोधन केलेले आहे. बायोकेमिस्ट्रीच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान त्यांनी दिले. नीरावरील कामासाठी तर राष्ट्रपती पुरस्कारही त्यांना मिळाला. त्या बॉम्बेमधील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या पहिल्या महिला संचालक होत्या. दुधातील व कडधान्यातील प्रथिन्यांचे पृथक्करण यावरील संशोधनही त्यांचे मोलाचे ठरलेले आहे. कमलाबाई यांचा विवाह माधवराव सोहोनी यांच्याशी झाला होता. दोघेही आपल्या आपल्या क्षेत्रात अत्युच्च पदावर आणि स्थानावर पोचलेले असतानाही कुटुंब वत्सलता हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग होता. घरात शिस्त, टापटीप, प्रामाणिकपणा याला अतिशय महत्त्व होते. दोघांचे सहजीवन हे आदर्श स्वरूपाचे होते. 22 सप्टेंबर 1995ला माधवराव नागिणीच्या आजाराने वारले आणि शेवटी स्त्रीचंच आयुष्य. बदल तर होणारच. तरीही कमलाबाई यांचा स्त्री म्हणून अनेक वेळेला अपमान केला गेला. पुरुष अहंकाराचा वाईट अनुभवही त्यांना आला. पण त्या सर्वांना पुरून उरल्या. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर श्रेष्ठत्व सिद्ध केले. आपण हेच तर त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे की त्यांनी हे कटू बोचरे अनुभव घेऊन सुद्धा पुरुषप्रधान सत्तेला दोष दिले नाही किंवा द्वेषही केला नाही, तर आपल्या कर्तृत्वाची झळाळी चमकवत अस्तित्वाचा लढा यशस्वीपणे पूर्ण केला. भारतीय वैद्यकीय संशोधन खात्याने त्यांना सन्मानित करण्यासाठी एक खास कार्यक्रम दिल्ली येथे आयोजित केला होता. त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी सर्वांनी उभे राहून टाळ्यांचा गडगडाट केला. पुरस्कार घेऊन उभ्या असलेल्या डॉक्टर कमलाबाई व्यासपीठावरच कोसळल्या आणि 1998 साली 85व्या वर्षी या संघर्षाची प्राणज्योत अनंतात विलीन झाली. अशा या जिद्दीला, आत्मविश्वासाला, पराक्रमी सामर्थ्याला आणि कुटुंब वत्सलतेला मानाचा मुजरा. धन्यवाद.